दीनदुबळ्यांची सेवा करून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवणारे तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष तथा मराठवाडा विभागीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष इतकेच नव्हे तर महाराष्ट्र राज्य लोक कल्याण ग्राहक संस्थेचे प्रदेश उपाध्यक्ष जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दखणे यांना अत्यंत प्रतिष्ठेचा इम्पॅक्ट इंडिया पुरस्कार 2026 नुकताच जाहीर झाला आहे। पुरस्काराचा प्रदान सोहळा मध्य प्रदेशच्या इंदोर येथे भव्य कार्यक्रमात होणार आहे। हा अत्यंत मानाचा पुरस्कार बाळासाहेब दखणे यांना 25 मार्च 2026 रोजी मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षा ज्योती कुमारी यांनी दिली। बाळासाहेब दखणे यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल दखणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दखणे गेल्या 25 वर्षापासून विविध पदांच्या माध्यमातून सेवारत आहेत। त्यांच्या भरीव कामाची दखल घेत त्यांना आतापर्यंत 8 राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। आंध्र प्रदेश येथील हैदराबाद येथे बाळासाहेब दखणे यांना प्राईड ऑफ नेशन हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला। इतकेच नव्हे तर त्यांना 17 जून 2023 रोजी ह्युमन राईट्स प्रोटेक्शन फोरम हा दिल्लीचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला। एकंदरीत बाळासाहेब यांनी आपल्या समाजसेवेचा वसा जपत आपल्या कार्याची छाप आंतरराष्ट्रीय स्तरावर सोडली, जे की गौरवास्पद असल्याचे येथे नमूद करणे वावगे ठरणार नाही। बाळासाहेब दखणे यांना नुकताच जाहीर झालेल्या या पुरस्काराबद्दल आदरणीय बाळासाहेब दखणे यांना ईश्वर त्यांची उत्तरोत्तर प्रगती करून त्यांना सामाजिक कार्य करण्याची बळ, उर्मी आणि प्रेरणा देव अशी प्रार्थना संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलचे संपादक सुनील टाक यांनी केली आहे। दखणे यांना इम्पॅक्ट इंडिया पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे महादेव जानकर, माजी मंत्री धनंजय मुंडे, राज्याचे मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे, सचिव सचिन राजूरकर, प्रकाश अण्णा शेंडगे, भाजप महिला प्रदेश उपाध्यक्ष शालिनीताई बुंधे, सावता सेनाचे संस्थापक प्राध्यापक मुंजाजी गोरे, विदर्भ विभागीय अध्यक्ष रोटे साहेब, राष्ट्रसंत सतपाल महाराज, माजी आमदार नारायण मुंडे, माजी उपायुक्त दिलीपराव खेडकर, लिम्का बुक ऑफ होल्डर नितीन धनवे, राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी सेलचे रोहित बनकर, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, राष्ट्रीय ओबीसी पक्षाचे सचिव दिगंबर लोहार, काँग्रेस प्रदेश सचिव ॲडव्होकेट राम कुराडे, राष्ट्रीय लोकमान्य ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष दिनकर आमकर यांच्यासह असंख्य राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून बाळासाहेब दखणे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।